मुलांनो, तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आपण जाणतो की प्राणी हालचाल करतात। ही हालचाल त्यांच्या वातावरणातील बदलांमुळे म्हणजेच जगण्यासाठी होते। वातावरणातील बदलांना उत्तेजक म्हणतात। जेव्हा सजीव एखाद्या उत्तेजकाला प्रतिसाद देतो त्याला प्रतिसाद म्हणतात। हा प्रतिसाद सामान्यतः सजीवांच्या हालचाली किंवा ग्रंथींद्वारे रासायनिक पदार्थांच्या स्त्रावांच्या स्वरूपात असतो। पण वनस्पती हालचाल करतात का? कधी तुम्ही आधाराला विळखा घालणारा वेल किंवा एक सुंदर फूल उमलताना पाहिले आहे का? या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत या आणि वनस्पती संप्रेरक या रोचक विषयाबद्दल शिका, जो इयत्ता 10वीच्या जीवशास्त्रातील नियंत्रण आणि समन्वय या पाठाचा भाग आहे। कोणत्याही परिस्थितीत जीव त्यांच्या स्नायू किंवा ग्रंथी वापरून त्यांच्या वातावरणात संबंधित प्रतिक्रिया दर्शवतात। शरीराच्या विविध भागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे, जे दुसऱ्या प्रणालीद्वारे नियंत्रित केले जाते। याला नियंत्रण आणि समन्वय प्रणाली म्हणतात। वनस्पतींमध्ये समन्वय वनस्पती संप्रेरक नावाच्या विशेष रसायनांद्वारे आणला जातो। प्राण्यांमध्ये यामध्ये इंद्रिये, मज्जासंस्था आणि अंतःस्रावी प्रणालींचा समावेश असतो। वनस्पतीमधील रासायनिक समन्वय। तुम्ही कधी लक्ष दिलंय का की कमळाचे फूल केवळ सूर्य उगवल्यावर उमलते आणि सूर्य मावळल्यानंतर मिटते? पारिजातकाचे फूल सूर्यास्तानंतर उमलते आणि सूर्योदय होताच मिटते। मोठ्या वडाच्या झाडांच्या फांद्यांमधून मुळे जमिनीकडे वाढतात। मिरचीच्या वेलीचे टेंड्रिल्स वाढीच्या काळात झाडाभोवती वेटोळे घालतात किंवा वळण घेतात। वनस्पतीमध्ये ही वैशिष्ट्यपूर्ण हालचाल का होते? शिकण्याचे निकाल। हे विषय शिकल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टी समजतील। वनस्पती संप्रेरकांची यादी तयार करणे। वनस्पती संप्रेरकांना वाढ आणि वाढ अडथळा आणणारे अशा गटांमध्ये वर्गीकृत करणे। वनस्पती संप्रेरक वनस्पतीमधील विविध जैविक क्रियांचे नियंत्रण आणि समन्वय कसे करतात हे समजून घेणे। मुख्य संज्ञा: कोलिओप्टाइल, ऑक्सिन्स, जिबेरेलिन्स, साइटोकाइनिन्स, ऑब्सिसिक ॲसिड, इथिलीन, पार्थेनोकार्पी, वार्धक्य सेनेसेन्स, पर्णपाती प्रक्रिया ऑब्सिशन। आता आपण वनस्पती संप्रेरकावरील संकल्पना नकाशा पाहूया। वनस्पतीमध्ये प्राण्यांसारखी चेतासंस्था आणि ज्ञानेंद्रिय नसतात। तरीही वनस्पती प्रकाश, गुरुत्वाकर्षण, रसायने, पाणी आणि मातीसारख्या उद्दीपनांच्या उपस्थितीला जाणू शकतात आणि त्यास प्रतिसाद देतात। हे वनस्पती संप्रेरकांद्वारे घडवून आणले जाते। वनस्पतीमध्ये प्रतिसाद खूप धीमा असतो, त्यामुळे तो त्वरित दिसत नाही, परंतु काही वेळानंतर त्यांचा परिणाम दिसतो। विविध उद्दीपनाच्या प्रतिसादात वनस्पतीची होणारी हालचाल याला वक्रता
ट्रॉपिझम म्हणतात. प्रकाश वक्रता फोटोट्रॉपिझम, प्रकाशाच्या दिशेने प्रतिसाद. गुरुत्व वक्रता जिओट्रॉपिझम, गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने प्रतिसाद. जलवक्रता हायड्रोट्रॉपिझम, पाण्याच्या दिशेने प्रतिसाद. स्पर्श वक्रता थिग्मोट्रॉपिझम, स्पर्शाच्या प्रतिसादातच हालचाल. उष्णता वक्रता थर्मोट्रॉपिझम, तापमानाच्या उष्णतेच्या दिशेने प्रतिसाद. रसायन वक्रता केमोट्रॉपिझम, रसायनांच्या प्रतिसादात होणारी हालचाल. कळी निर्माण होणे, फुले उमलणे, पानांची वाढ किंवा विस्तार होणे, फळ धारणे, पानांचे वाकणे आणि गळणे, तसेच फळे पिकणे, ही सर्व प्रक्रिया ऋतुबदलांमुळे घडतात. पण कधीकधी तुम्ही कळ्या, पाने, फुले आणि फळे अकाली गळताना पाहू शकता. हे देखील काही विशिष्ट वनस्पती संप्रेरकांच्या प्लांट हार्मोन्स स्त्रवणामुळे होते. वनस्पती संप्रेरकांना फायटोहार्मोन्स असेही म्हणतात. हे सेंद्रिय संयुगे आहेत जे एका ऊतीमध्ये तयार होतात आणि दुसऱ्या ठिकाणी जाऊन विशिष्ट प्रभाव निर्माण करतात व वनस्पतींची वाढ आणि विकास नियंत्रित करतात. त्यामुळे त्यांना वाढ नियंत्रक ग्रोथ रेग्युलेटर्स असेही म्हणतात. वनस्पती संप्रेरकांचे प्रकार. 5 मुख्य प्रकारची वनस्पती संप्रेरके आहेत. ऑक्सिन्स, सायटोकिनिन्स, गिबेरेलिन्स, ॲब्सिसिक ॲसिड, इथिलीन, ऑक्सिन्स, सायटोकिनिन्स आणि गिबेरेलिन्स हे वनस्पतीच्या वाढीस मदत करतात. ॲब्सिसिक ॲसिड ABA आणि इथिलीन हे वनस्पतीच्या वाढीस अडथळा आणतात. वनस्पतीच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. जे झाडे सूर्यप्रकाशापासून दूर असतात ती सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकतात आणि वाकतात. हे कसे शक्य होते? ऑक्सिन्स हे संप्रेरक खोडाच्या वाकण्यावर प्रभाव टाकतात आणि वनस्पती सूर्यप्रकाशाला प्रतिसाद देतात. ऑक्सिन्स सूर्यप्रकाशाने प्रकाशित झालेल्या बाजूला अधिक प्रमाणात साठवतात. त्यामुळे त्या बाजूला पेशी झपाट्याने वाढतात. समोरच्या बाजूच्या पेशी हळूहळू वाढतात. त्यामुळे खोड सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाकते. चार्ल्स डार्विन आणि त्यांचा मुलगा फ्रान्सिस डार्विन यांनी फोटोट्रॉपिझमवर काही प्रयोग केले. त्यांनी खोडाच्या टोकाचा टर्मिनल भाग कोलिओप्टाईल धातूच्या फॉइलच्या सिलेंडरने झाकला. वनस्पतीला एका बाजूने प्रकाश दिला, परंतु रोप वाकले नाही. जर प्रकाशाला सिलेंडरमधून प्रवेश करण्याची परवानगी दिली तर रोप नेहमीसारखे वाकले. त्यांनी निष्कर्ष काढला की जेव्हा रोपे एका बाजूच्या प्रकाशाला मोकळी ठेवली जातात तेव्हा एक विशेष प्रभाव वरील भागातून खालच्या भागात पोहोचतो
आणि रोपाला वाकवतो. 1926 मध्ये डच वनस्पती शरीरक्रिया विज्ञानी F.W. वेंट यांनी या प्रभावाला वनस्पतीपासून वेगळे करण्यात यश मिळवले. वेंट यांनी ओठाच्या रोपावरील कोलिओप्टाईलच्या टोकांना कापले. त्यांनी ही टोके अगारच्या तुकड्यांवर ठेवली आणि सुमारे 1 तासासाठी तसेच सोडले. यानंतर त्यांनी अगारचे लहान तुकडे कापले आणि प्रत्येक कापलेल्या टोपाला खोडाच्या एका बाजूला ठेवले. संपूर्ण प्रयोग काळोखात ठेवण्यात आला. 1 तासातच त्यांनी पाहिले की अगार ज्या बाजूला ठेवले होते त्या बाजूपासून विपरीत दिशेला खोड वाकले आहे. ज्या अगार तुकड्यांचा कोलिओप्टाईल टोकांशी संपर्क नव्हता त्यांनी वाकण्याचा कोणताही प्रभाव दर्शवला नाही किंवा फक्त थोडेसे वाकले. वेंट यांनी या प्रयोगाचे विश्लेषण असे केले की कोलिओप्टाईलच्या टोक रासायनिक उद्दीपनाद्वारे आपला परिणाम साधत होते. हे रासायनिक उद्दीपन ऑक्सिन म्हणून ओळखले जाऊ लागले. ऑक्सिन हा ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ वाढ होणे असा आहे आणि वेंट यांनीच याचा शोध लावला. ऑक्सिन्स नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकारामध्ये वर्गीकृत केले जातात. वनस्पतीमध्ये निर्माण होणारे ऑक्सिन्स नैसर्गिक ऑक्सिन्स म्हणून ओळखले जातात, जसे की IAA, मानवनिर्मित ऑक्सिन्स कृत्रिम ऑक्सिन्स म्हणून ओळखले जातात, जसे की 2,4-D. सायटोकिनिन्स, सायटो म्हणजे पेशी आणि कायनेसिस म्हणजे विभागणी, हे वनस्पती संप्रेरक आहेत जे पेशी विभागणी किंवा सायटोकायनेसिसला चालना देतात. हे प्रथम हेरिंग माशाच्या वीर्यातून वेगळे काढण्यात आले. झिटिन हे झीमे मका मधून वेगळे काढलेले सायटोकिनिन आहे. सायटोकिनिन नारळाच्या द्रवरूप गर्भावर मोठ्या प्रमाणात आढळते. गिब्बेरेलिन्स हे सर्वात मुबलक प्रमाणात आढळणारे वनस्पती संप्रेरक आहे. कुरोसावा यांनी भात पिकामध्ये बकाने रोग किंवा मूर्ख रोपाचा रोग पाहिला. या रोगामुळे खोडाच्या सेंद्रिय भागाचा वाढीव विस्तार होतो, जो या बुरशीमुळे होतो. या सक्रिय घटकाला गिब्बेरेलिक ऍसिड म्हणून ओळखले जाते. ऍब्सिसिक ऍसिड ABA हे एक वाढ नियंत्रक संप्रेरक आहे जे पानगळ आणि सुप्तावस्था नियंत्रित करते. हे वनस्पतींना विविध प्रकारच्या तणावांपासून बचाव करण्यासाठी मदत करते, म्हणून याला तणाव संप्रेरक असेही म्हणतात. हे वनस्पतीच्या हरितद्रव्यांमध्ये आढळते. इथिलीन
इथिलीन हे वायुरूप वनस्पती संप्रेरक आहे. हे एक वाढ प्रतिबंधक आहे जे प्रामुख्याने फळांच्या परिपक्वतेशी आणि पक्वतेशी संबंधित असते. सफरचंद, केळी आणि खरबूज यांसारख्या फळांच्या पक्वतेच्या वेळी इथिलीनचे जास्त प्रमाणात उत्पादन होते. हे पेशी विभागणी, पेशी विस्तार आणि पेशी भिन्नीकरणास चालना देतात. हे अनुकरणाच्या फोटोट्रॉफिक हालचालींना कारणीभूत ठरतात. हे मुळं, फूल आणि फळांच्या वाढीला प्रारंभ करतात. इथिलीन पान, फुलं आणि फळांच्या गळतीचे नियंत्रण करते. हे फुलं आणि फळांच्या अकाली कोमेजण्यावर नियंत्रण ठेवते. गिब्बेरेलिन्स पार्थेनोकार्पीला प्रेरित करतात. हे बियांच्या आणि कळ्यांच्या सुप्तावस्थेची समाप्ती करतात. हे पानांच्या वार्धक्याला विलंब देतात. स्टोमेटाच्या उघडण्यावर नियंत्रण ठेवतात. वनस्पती संप्रेरकांच्या सामान्य कृतींचे निरीक्षण करण्यासाठी खालील तक्ता पहा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: वनस्पती प्रकाश, गुरुत्वाकर्षण, रसायने, पाणी आणि माती यांसारख्या उद्दीपकांना जाणून प्रतिसाद देऊ शकतात. वेगवेगळ्या उद्दीपकांच्या प्रतिसादात होणाऱ्या वनस्पतीच्या हालचालींना ट्रॉफिझम म्हणतात. वनस्पती संप्रेरकांना फायटोहॉर्मोन्स असेही म्हणतात. ऑक्सिन्स खोडाच्या आणि मुळांच्या टोकावर तयार होतात आणि लांबी वाढीच्या भागाकडे स्थलांतर करतात. सायटोकिनिन्स वनस्पती पेशीमध्ये पेशी विभागणी आणि सायटोकायनेसिसला चालना देतात. गिब्बेरेलिन्स बियाणे नसलेल्या फळांची आणि पार्थेनोकार्पिक फळांची निर्मिती घडवतात. ऑब्सिसिक ऍसिड हे वाढीचे प्रतिबंधक आहे जे पानगळ आणि सुप्तावस्था नियंत्रित करते आणि वनस्पतींना विविध प्रकारच्या तणावांपासून वाचवते. इथिलीन हे वायुरूप संप्रेरक असून ते फळांच्या परिपक्वता आणि पक्वता प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते.